बघा माझी बायको. तुम्ही म्हणाल बायको कधी झाली? ही आहे बिट्टू स्वस्तिका. तू हाय कर हाय. 9 दिवस काहीतरी 9 हे करतात ना. 9 दिवस 2 मिनिटं मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मंगळवार. तुम्हाला दाखवतो. जेवढं ते पाळणं आहे तिथे. स्त्री सभागृहात निर्माण झाल्यानंतर भाविकांची सुंटवड्यासाठी गर्दी असते. सुंटवडा प्रसाद. जय महादेव. पालखी बघा तुम्ही. याच्या इकडे बघ, त्यांना पण हसायला आले. नमस्कार मित्रांनो, मी आहे सागर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा मला वाटते ब्लॉग काय 5 ते 6 महिन्यानंतर आज अपलोड होईल. बट मध्ये जरा काय काम असल्यामुळे मला जमलं नाही करायला. आणि ही बघा माझी बायको. तुम्ही म्हणाल बायको कधी झाली, तर ते एक वेगळंच कारण आहे, तुम्हाला समजेल. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण कोकणामधून करतोय. कोकणामध्ये आम्ही आलोय म्हणजे काल रात्रीच आलो, बट आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय. आम्ही काल कोल्हापूरला महालक्ष्मी वगैरे करून आलेलो, तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण कोकणातूनच करतोय. आता आज रामनवमी असल्यामुळे आज आपण चाललोय कुडाळेश्वरच्या मंदिरामध्ये. तिकडे ते सेलिब्रेट करतात ते बघण्यासाठी. तर तुम्हाला मी दाखवतो तिकडे कुडाळेश्वरामध्ये. आणि आता हे कुडाळमध्ये आहे, आपण कुडाळ स्टेशनच्या इथे. तर चला पुढे मी तुम्हाला दाखवतो काय कसं काय ते. कुडाळेश्वर जे देवस्थान आहे त्या ठिकाणी रामनवमी सेलिब्रेट केली जाणार. तर ते ठिकाण तुम्हाला मी दाखवेल. आणि तिथले जे काय करणार आहेत कार्यक्रम वगैरे तेही तुम्हाला मी दाखवेल. माझ्यासोबत आहे तेजू, माझी बायको जी आहे सखी म्हणून तुम्हाला दाखवायचं ब्लर करून ती ही. आणि तो आहे अजितदा. तर आम्ही आत्ता इथून निघणार आहे. गाडी पण रेडी आहे. अजून येतात आहेत भरपूर जण. म्हणजे माझी मैत्रीण आहे एक श्वेता म्हणून, म्हणजे हिची मैत्रीण आहे जी की तिच्यामुळे माझी पण मैत्रीण झाली. तर आम्ही सर्वजण एकत्र तिथे मंदिरात जाऊ आणि तुम्हाला मी दाखवू की काय सेलिब्रेट करतात तिथे. तर हे जरा युनिकच आहे रामनवमीचं असल्यामुळे. आणि त्यांचे जे नवरात्रीचे आता जे चालू असल्यामुळे नवरात्रीला प्रत्येक 9 दिवसाला त्यांचे वेगवेगळे अवतार होतात. तर तेही तुम्हाला मी मेन्शन करेल त्याच्यामध्ये. तर दाखवतो. हा आहे अजितदा. आज काय म्हटलं तू? रामनवमी असतो कुडाळेश्वर मंदिराकडे. तर ते तुम्हाला मी तिथे गेल्यानंतर दाखवेल. का मरण तो नाही कशा घालणार पण तू टेम्पो घालणार नाही कशा. ते हसतच नाही काय, ते बघतच नाही इकडे. तर बिट्टू बघा तू युट्यूब वर दिसणार. तू अगं मस्करी करत नाही. कादंबरीला गेले तू कादंबरीला गेले. आता इथून निघालोय खरं, पण तिथे ट्रॅफिक लागलंय आम्हाला. थोडस जास्त लांब नाही, इथून जवळच आहे. त्यांच्या घरापासून मला वाटतं 5-10 मिनिटं असेल ना तुमच्याकडे चालत. 800 मीटर अंतरावर. 800 मीटर अंतरावरती ते मंदिर आहे त्यांच्या घरापासून, म्हणजे श्वेता आणि दादाच्या घरापासून. आता आम्ही तिकडे चाललो. आणि ही आहे श्वेता. थांबा 2 मिनिटं, सॉरी. ही आहे श्वेता, त्यांची मम्मी. ही तर माहितीच आहे तुम्हाला. आणि हिचं नाव काय? ही कादंबरी कथ्थक डान्स करते. कथ्थक करते. पण ते म्हणजे ती कोण लागते तुझी? भाची. आणि ही आहे बिट्टू स्वस्तिका. तू हाय कर हाय. ती जरा लाजते थोडंफार, म्हणजे होते. आता मी डायरेक्ट इथून जाऊ मंदिरामध्ये. आणि आज काय त्यांचं ते हे करणार ना, आज राम जन्म उत्सव. तर त्यासाठी जायचं आहे. कुडाळेश्वर श्रींची मूर्ती पण विष्णूच्या अवतारात उभारलेली आहे. 9 दिवस काहीतरी 9 हे करतात ना. 9 दिवस. मग मी 9 दिवस 9 अवतार. 9 दिवस 9 अवतार जे म्हणजे त्यांचे जे साकारलेले आहेत ना, ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करेल व्हिडिओमध्ये. एक फोटो जे आहेत 9 दिवसाचे, जर मला पॉसिबल झाले जेवढे दाखवायला तुम्हाला तेवढे मी दाखवेल. तर त्यांनी कालचा जो आहे ना तो आम्ही बघितला. तो मला वाटतं विष्णू अवतार होता ना काल. विष्णू अवतार होता काल. नाही व्हॉट्सअप वरती पाठवलेलं ना व्हिडिओ ते बघितले आम्ही. तर आता आम्ही जरा पुढे जाऊ. कुठे गाडी लावायला जागा असेल तिथे गाडी लावा आणि पटकन मंदिरात जाऊ, कारण थोडा टाइम म्हणजे जरा कमी आहे आमच्याकडे. तर त्यासाठी. आणि आजच्या दिवसामध्ये अजून पण 1-2 आहे. आणि आज दशावतारचं हे पण आहे.
त्याच्यावर नाटक. नाटक उत्सव. आज नाटक उत्सव आहे, तर तो संध्याकाळी 5च्या दरम्यान आहे काहीतरी, 4 ते 5 वाजता. तर आम्ही तो पण तुम्हाला दाखवू. महाभारत रामायण याच्यावरती ते साकारलं जातं. आज काय टॉपिक आहे? आज टॉपिक आपल्याला तिकडे गेल्यावरच समजेल की त्यांचा विषय काय आहे नाटकाचा. आता भरपूर जण गावी आले असतील ना? खूप 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 तर आज भरपूर, आता गेल्यानंतर तुम्हाला गर्दी प्रचंड पण गर्दी दिसेल, असेल इथे. गर्दी पण दिसेल. पण तेवढ्यामध्ये जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. आणि इथं आम्ही आता गाडी पार्किंग वगैरे करून झाले आणि हे मंदिर आहे खाली, ते पुढे मंदिर आहे. आम्ही खाली गेलो होतो, बट खाली गाडी पार्किंग करायला जागा नाही आहे. सगळं आज फुल, गावातले सगळेजण मंदिरापाशी असणार आहेत आणि गर्दी तर भरपूर आहे. आता गेल्यावरती समजेल. मग इथून जरासं वरती येऊन रिटर्न मागे इथे गाडी पार्क केली आणि सरळ आता चाललोय मी आणि अजित आहे मंदिरामध्ये. बघूयात आता मंदिरामध्ये काय नवीन बघायला भेटणार आहे. फर्स्ट टाइमच आहे आणि नशीब आहे की आम्ही आलोय आणि त्याच टायमिंगला आम्हाला रामनवमीला ते बघायला भेटते. हे बघा समोर मंदिर आणि तुम्हाला आवाज तर येत असेल भजनांचा. हे बघा इथं पूर्ण पार्किंग फुल आहे त्या साईडला, त्यामुळे. आणि गरम पण भरपूर होते, भरपूर असं ऊन आहे गावी. काल रात्री तरी रात्रीच्या टायमिंगला आम्हाला जरा थंडी वाजली. थंडी मीन्स जरा गार होता, त्यामुळे काय वाटलं नाही वातावरणामध्ये. बघा इथून आपण वरती आलो, हे असं पूर्ण असं मंदिराच्या इथे बघा तुम्हाला दिसेल वरती लावलेलं आहे एकदम सावलीसाठी, पत्र्याच्या टाइप मध्ये. रामायण गीत वगैरे इथं चालू आहे तसं. सर्व बघा आतल्या साईडला गर्दी तर भरपूर आहे. इथून तुम्हाला ते चालू आहे आणि ते बघण्यासाठी इथे एवढी गर्दी चालू आहे. राम जन्मोत्सव पाळण्यात लावलेला आहे तो असं बरोबर फुलांनी पाळणं लागतं. आणि तो दिवस तुम्हाला तरी उजाडला. पुढे आपल्याला वासंती या बाला साईडला जमेल ना? वसंत ऋतूतला एक मिनिट चैत्र शुद्ध 2 नवमी मिनिटं मला जेवढं पॉसिबल होईल मंगळवार दाखवतो. बघूया. पुनर्वसू नक्षत्र माध्यान अरे वेळ साधलेली आहे. श्वेताचा भाऊ, आणि श्वेताला मी तुम्हाला दाखवतो, त्याचा भाऊ आहे हा. जन्म दशरथ राजाच्या कुळामध्ये म्हणजेच रघुकुळामध्ये, दिलीपाच्या कुळामध्ये, हरिश्चंद्राच्या कुळामध्ये. भाची ही याची दादाची भाची. सगळ्यांना इथं आता सगळे ओळखीचे आहेत ना, त्याचे फॅमिली वाले जातात. हे पाळणं आहे. कोणते हे इकडे वरती काय झालं आता, काय केलं त्यांनी आता पाळणा खाली घेतला. पाळणा जन्मोत्सवासाठी पाळणा खाली घेतला. रामायण गीत संपल्यानंतर आहे ना, जन्मोत्सवासाठी पाळणा खाली घेतला रामाला जन्म करण्यासाठी. कळलं? म्हणजे जन्माचं काय करणार, उत्सव सेलिब्रेट सेलिब्रेट हा गाभारा आहे त्यांचा आणि त्या गाभाऱ्याच्या बाहेर एक पॅसेज आहे छोटा, त्या छोट्या सभागृह आहे श्रींचं सभागृह. त्या सभागृहामध्ये तिथे त्यांना राम बाहेर जन्म असतो. तिथे सेलिब्रेट केला जातो आणि पुन्हा मग आतमध्ये ना, हो. पुन्हा आतमध्ये घेतले. मग ते 9 दिवस आतमध्येच असतात की नाही बाहेरच असतात 9 दिवस, जे नवरात्रीचे 9 दिवस. आज राजसाठी मध्ये पाळणं वगैरे ते ठेवून दिलं, तिथेच ठेवून दिलं. म्हटलं पुन्हा एक. सुंठवडा राम जन्म झाल्यानंतर आहे ना, हे सगळं रामायण महाभारत जगल्यानंतर, स्त्री सभागृह निर्माण झाल्यानंतर भाविकांची सुंठवड्यासाठी गर्दी असते. सुंठवडा प्रसाद सुंठवडा. मग ते सुंठ अद्रक जे सुकवून आपण बनवलेलं असतं त्याचं. आता त्यांचं काय अंगाई चालली काय, अंगाई का आता हो अंगाई मी तेच अंगाई अंगाई आहे. हे आता कोण येणार ते म्हणले तुम्ही? जय 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 महादेव.
ही जे तुम्हाला लाईट दिसते ना ती इथून आरशाने मारली जाते. तुम्हाला हे बघा इथे दिसेल हे रिफ्लेक्शन. तर ते आरशाने इकडे मारलं जातं आणि त्या आतमध्ये विचारून घे ना ते करतात ते अलाउड आहे का नाही वगैरे. चला मी एकदा तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा तुम्ही इथे पूर्ण ना असं डेकोरेट वगैरे केलेलं आहे हे सर्व. आणि हे बघा तुम्ही. आणि हा सुंठेचा प्रसाद जो आता आजीला जो सांगत होतो तुम्हाला तो हा सुंठेचा प्रसाद आहे. हे सगळे देव आहेत, देव आहेत, हे सगळे देव आहेत. हे देव आहे. हे कधी म्हणजे यात्रेच्या टायमिंगला बाहेर येतात ना असं. हो, ओके. हे प्रत्येक असे देव आहे त्यांचे ते यात्रेच्या टायमिंगला असं बाहेर येतात. आणि हा मेन म्हणजे कार्यक्रम होता की जो रामनवमीचा त्यांच्या जन्मांचं काय करत होते जन्म उत्सव जो होता तो मेन महत्वाचा कार्यक्रम होता. तो इथे तो कार्यक्रम संपला आता. हा तो मेन. आता सुंठ वाटप जे आहे ती सुंठ वाटप चालू झालेली. तर ती पण आपण प्रसाद म्हणून घ्यायची. आणि नंतर मग बाकीचं बाहेर काय काय जे त्यांनी स्टॉल्स वगैरे लावलेले ते तुम्हाला दाखवतो. बघूयात आपण. काय घेऊन येता? आजचा अवतार काय? गेल्यानंतर समजणार त्यांना पण काल श्रीकृष्णाचं नाही काल विष्णूंचा काय होता. विष्णूंचा होता ना. आज रामांचा अवतार असेल असं म्हणतात. बघूया आपण गेल्यानंतर कुठे पुन्हा कोणता अवतार असेल. शिवलिंग आहे ते. हे शिवलिंग आहे ना त्या साईडला पण दुसरं कोणते का तिकडे. हा? राम अवतार आहे. दुपारनंतर राम अवतार करणार. ओके. सध्या आहे ती विष्णू अवतार. म्हणजे कालचा जो अवतार होता त्यांचा तोच म्हणजे कंटिन्यू ठेवलाय. आणि तो उद्या तुम्ही कालचा अवतार वेगळा होता. काल कोणता काल होता? विष्णू अवतार होता. आज दुपारनंतर आम्ही रामाची मूर्ती हे करतो. म्हणजे त्यांचा म्हणजे अवतार. हा ओके. हे ते जन्म झाला ना त्यांचा ते तिथे दाखवलेले आहे. तुम्हाला याच्या दिसत असेल जरा मध्ये मध्ये जरा आहे. आणि याच्यानंतर ही कुडाळेश्वर महाराजांची मूर्ती आहे. आणि जे आपण राम अवतार म्हणतोय ते राम अवतार ते संध्याकाळी दुपार म्हणजे दुपारनंतर करणार आहे. सॉरी संध्याकाळी नाही दुपारनंतर ते साकारणार आहे पाहण्यासाठी. आता आपण ते मागच्या साईडून जे देव बघितले मागे मी तुम्हाला मागून दाखवले त्याच्या फ्रंट साईड असं दिसतात बघा. हे असे पूर्ण त्यांच्यात ना पाल म्हणजे देव आहेत म्हणजे पूर्ण हे देव आहेत पूर्ण. आणि हे यात्रेच्या टायमिंग दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या वेळी त्यांना बाहेर काढलं होतं. म्हणजे बाहेर ओके. बाबाची हे केली जाते, देवपूजा केली जाते. म्हणजे तिथे आपण आता बाहेर ते हे बघितलं काय बोलता तुम्ही सभागृह तिथे घेतलं जातं ना. प्रसाद वाटप चालू आहे ते बघा सुंठवाडी. आता मंदिरातून आपण बाहेर पाय पडून आलो तिथे म्हणजे मंदिराच्या बाहेर आलो आता. आणि हा प्रसाद वगैरे आपण घेतला आता इथून. आणि ह्या साईडला तुम्हाला दिसेल बघा आता गर्दी तर भरपूर आहे. यात्रा असल्यासारखी गर्दी आहे पण ही ऍक्च्युली यात्रा नाही त्यांची. तर आता इथे तर म्हणजे जो मेन कार्यक्रम होता तो कार्यक्रम पण झालेला आहे. तो मी कव्हर केलाय जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी कव्हर केलंय. तुम्हाला तोच दाखवेल मी पुन्हा. कारण की कोल्ड्रिंक हे दूध कोल्ड्रिंक आहे इथे. आणि हा कुठला शरबत बोलतोय का? दूध कोल्ड्रिंक मोहब्बते शरबत. आता इथून आम्ही जाईल तुम्हाला आतमध्ये ते मंदिर आहे तिकडे दाखवतो एकदा. पालखी बघा तुम्ही आता बाहेर चालले. एक देवळावरती राऊंड मारणार हा पालखीचा आणि त्याच्यानंतर ही जाणार मारुती मंदिरकडे. ओके. आणि हनुमान तिथून मंदिरकडे. पुन्हा इकडे तिकडनं पुन्हा इकडे येणार. ओके. स्वरा इकडे लवकर, स्वरा लवकर इकडे. इथे पहिली स्वस्तिका स्वरा आणि कादंबरी.
तुम्हाला काय पाहिजे आता काय पाहिजे दूध कोल्ड ड्रिंक बोला 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 लवकर बोला, काय पाहिजे? कोल्ड्रिंक प्यायला आली फक्त दूध कोल्ड्रिंक बोला, प्यायला बोला, बोला. आणि ही बघा इथून पालखी पण चालली आता काही बोलत नाही, आणि इथून आता ती पूर्ण फिरून वेळ घालून येणार आणि पुन्हा या मंदिरामध्ये सूचना आहे गाडी नंबर MH07E6816 पुन्हा एकदा गाडी नंबर बाकी चालू आहे आता मारुती मंदिराकडे मारुतीला भेटायला 6816 ही गाडी अडकलेली आहे त्याच्या बाजूला असणाऱ्या गाड्या लवकरात लवकर काढायच्या आहेत. आता कुठे गेलेत म्हणले तू मारुती मंदिराकडे मारुती मंदिरात तिकडे जाणार तिकडे मारुती मंदिराला भेट देणार मग परत इकडे येणार. पुन्हा मंदिरामध्ये हे बघा श्वेता श्वेताचं इथे गारण घालायचं चालू आहे. आता आमचं आम्ही घालून घेतो इथे गारण आता इथून आमचं गारण घालून झालेलं आहे. आम्ही आता बाहेर जाऊ. त्याच्या इकडे बघ त्या बारक्या पोरी शाण्यासारखे चाललेत आणि हिचं काय चाललंय बघा. त्यांना पण हसायला आले. आता वरती पाय पडून झालं प्रसाद वगैरे घेतलाय आणि आता इथून आम्ही चाललोय गाडीकडे. गाडी तिकडे वरती लावले आणि निघूयात. तू कसं बाईकने येणार आहे? ठीक आहे चालेल. चल मग ये वरती तिकडे भेट. कुठेतरी या ना माझ्यासोबत मग. तू येतं? नाही का जाऊन दे. Direct ये. तिकडे येऊ ना. मला रोड नाही माहिती पुन्हा प्रॉब्लेम सांगतो आहे. मी येतो आम्ही बाईक घेऊन. ठीक आहे. तर आता आपण जाऊयात गाडीकडे आणि तिथून निघूयात श्वेताच्या घरी. तुम्हाला श्वेताचं घर पण दाखवतो इथे कुडाळमध्ये कसं आहे ते.